किमान वर्षभरासाठी मुख्यमंत्री पद द्या याच्यासाठी शिंदे आग्रही होते असं समजतंय। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदेंनी हा आग्रह धरला होता आणि सत्ता स्थापनेच्या घडामोडींमध्ये आता ही एक महत्त्वाची बातमी हाती येतेय। एकनाथ शिंदे हे नेमके कशा संदर्भात आग्रही होते हे आपल्याला समजतंय। किमान वर्षभरासाठी मुख्यमंत्री पद द्या असं शिंदेंचं म्हणणं होतं। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा आग्रह शिंदेंनी धरलेला होता असं कळतंय। आणखी तपशील घेऊया, प्रतिनिधी पंकज रवी सध्या आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। पंकज, शिंदेंचा हा जो आग्रह होता त्यासाठीचीच ही सगळी नाराजी म्हणायची का, की ते इतके दिवस अजूनही या सगळ्या प्रक्रियेतून बाहेर होते आणि आत्ताच्या क्षणाला शिंदेंचं मग नेमकं काय म्हणणं आहे? एकनाथ शिंदे यापूर्वी उपमुख्यमंत्रीपद 1 वर्ष तरी द्यावं या मागणीसाठी आग्रही होते। ते कधी येणार याबाबतची स्पष्टता नव्हती, मात्र त्यावरती वाटाघाटी ज्या त्या सुरू होत्या। सध्याची परिस्थिती हीच आहे की एकनाथ शिंदे यांनी आता नक्की त्यांची भूमिका काय आहे ती अजून स्पष्ट केलेली नाहीये। 5 तारखेला शपथविधी होणार आहे, मात्र एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पद स्वीकारणार का यावरती अजून जे आहे ते काही गोष्टी नक्की नाहीये। त्यामुळे काय होणार या बाबतीची स्पष्टता अजून नाही। जी पंकज, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पद हवं होतं। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपर्यंत साधारण 1 वर्षभर मुख्यमंत्री पदासाठीचा आग्रह शिंदेंनी धरला होता। तर दुसरीकडे शतक महोत्सवी वर्ष असल्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला सुद्धा भाजपचाच मुख्यमंत्री पाहिजे आणि संघाच्या आग्रहामुळे अखेर एकनाथ शिंदे यांचा आग्रह डावलत भाजपचाच अर्थात संघ विचारांचाच मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळणार असं चित्र आहे।